जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची. सांगली शहरात काल रात्री 7:45च्या सुमारास एका नशेत धुंद कार चालकाने बेदरकारपणे वाहन चालवत अक्षरशः दहशत माजवली. या हिट अँड रन प्रकरणात 4 पोलीस कर्मचाऱ्यांसह एकूण 11 जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार प्रणिकेत दत्तात्रय पांचाळ वय 26 राहणार लातूर हा त्याची कार क्रमांक MH14CB 4900 घेऊन पटेल चौकात भरधाव वेगाने आला. नशेत आलेल्या चालकाने पटेल चौक ते गणपती मंदिर आणि पुढे टिळक चौक या मार्गावर अवघ्या 10 ते 12 मिनिटात अनेक वाहनांना धडक देत पळून जाण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी त्याचा पाठलाग सुरू केला. मात्र चालकाने वेग अधिक वाढवत रस्त्यातील अनेक वाहनांना धडक दिली. शेवटी टिळक चौकात गर्दी असताना एका दुचाकीने त्याची कार अडवली आणि वाहन थांबताच संतप्त जमावाने चालकाला पकडून बेदम चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या अपघातात पोलीस अंमलदार माया चव्हाण, सपना गराडे, वाहतूक शाखेचे अंमलदार लखन खोवाळे आणि सुभद्रा निसरट हे जखमी झाले आहेत. तसेच महेंद्र प्रताप पवार वय 14, पूर्वी सुनील फराटे वय 23, वदन सुनील फराटे वय 3, अनुष्का विनायक फराटे वय 17, उमा विद्याधर नार्वेकर वय 50 आणि स्वप्नील शिवगोंडा पाटील वय 30 हे नागरिक देखील जखमी झाले आहेत. या संपूर्ण थरारात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र काही काळासाठी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या पोलिसांनी आरोपी चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. अशा बेदरकार आणि नशेत वाहन चालवण्याच्या घटनांमुळे निरपराध नागरिकांचे जीव धोक्यात येत आहेत. त्यामुळे प्रशासनाने आणि नागरिकांनीही अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे. अधिक अपडेटसाठी पाहत रहा जनहित टीव्ही न्यूज. जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची.